तर विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच महाविकास आघाडीने सगळ्याच्या सगळ्या 17 जागा लढवणार अशी घोषणा केली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक झाली। त्यात कुणी किती जागा लढवायच्या यावर चर्चा झाली आहे। कोण कुठल्या जागांवर लढणार याविषयीचा निर्णय 2 ते 3 दिवसात होईल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेली आहे। 29 तारखेला मविया नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 16 निवडणुका आहेत, तर नागपूर या ठिकाणी एका ठिकाणी पोटनिवडणुका आहेत। अशा 17 निवडणुकींना आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढणार आहोत आणि भारतीय जनता पक्षाचा लोकशाही विरोधी आणि जो घोडेबाजार मांडला आहे त्याचा निषेध देखील या निमित्ताने करत असताना त्या अनुषंगाने महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत आम्ही सामोरे जात असताना आज या जागा वाटपाच्या अनुषंगाने प्राथमिक चर्चा आमची संपन्न झालेली आहे। तर विधान परिषदेकरता मवियाचा फॉर्म्युला काय सांगतोय सध्या ते बघूया। काँग्रेस 7 ते 8 जागा लढवू शकते। ठाकरेंची शिवसेना 5 ते 6 जागांवर लढेल, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 3 ते 4 जागांवर आपले उमेदवार देईल अशी सध्याची स्थिती आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याबद्दल स्पष्टता 2 ते 3 दिवसात अपेक्षित आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।